राज्य विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये वादळी चर्चा होती। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, मात्र वरिष्ठ सभागृह मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेत धक्कादायक प्रकार घडलाय। राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले। राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली। अंबादास दानवे बोलायला उभे राहिल्यानंतर भाजपच्या प्रसाद लाड यांनी हातवारे केले। या हातवाऱ्यांच्या विरोधात अंबादास दानवे आक्रमक झाले। यानंतर सभागृहात थेट शिवीगाळ करण्याची घटना घडली। माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। सभागृहात यावेळेला सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये जोरदार गदारोळ झाला। या गदारोळानंतर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेत अंबादास दानवे बोलायला उभे राहिल्यानंतर भाजपच्या प्रसाद लाड यांनी हातवारे केले। त्या हातवाऱ्यांच्या विरोधात अंबादास दानवे आक्रमक झाले। यानंतर सभागृहात शिवीगाळीची घटना घडली। यावरून आता राजकारण तापलंय। विधान परिषदेत वादळी चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। यानंतर शिवीगाळीची घटनाही घडली। या प्रकरणी अंबादास दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे, तर दानवे यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। गाली देने का काम जो अंबादास दानवे ने किया है उसका समर्थन करते हैं, नहीं तो इस बारे में पत्रकार परिषद लेकर सन्माननीय उद्धव ठाकरे उनकी भूमिका स्पष्ट करे। आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे। 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे, मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटगा। विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह मानलं जातं। या सभागृहात प्रत्येक विषयावर सखोल चर्चा होत असते। या सभागृहाच्या पावित्र्याला धक्का लागेल असं वर्तन न करणं हे प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पार पडली। या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेला पहिल्यांदाच संबोधित केलं। संविधानाची प्रत हातात घेत जय संविधान म्हणत राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात केली। आपल्या भाषणावेळी राहुल गांधी यांनी महादेवाचाही फोटो दाखवला। यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका केली। 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा, नफरत नफरत नफरत, असत्य सत्य असत्य, अब हिंदू हो ही नहीं। पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नहीं है, बीजेपी पूरा हिंदू समाज नहीं है, आरएसएस पूरा हिंदू समाज नहीं है। अग्निवीर, मणिपूर हिंसाचार, नोटबंदी आणि जीएसटी वरून सुद्धा राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला। गुजरातमध्ये भाजपला इंडिया आघाडी पराभूत करणार आहे असं चॅलेंजही त्यांनी दिलं। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय। भाजपनं जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचा समावेश आहे। 2019 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला। यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत लोकसभेतही विजय मिळवला। यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला होता। पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात होती। त्यातच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचं भाजपनं ठरवलंय। आता तरी लवकरात लवकर त्यांना मंत्रिपदावर त्यांची कॅबिनेट मंत्रिपद निवड व्हायला पाहिजे। बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे पंकजा मुंडे यांचा समर्थक असलेला वंजारी समाज दुखावला गेला होता। गेल्या काही दिवसात राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली विधान परिषदेची उमेदवारी महत्त्वाची मानली जाते। राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं आपले शिलेदार जाहीर केलेत। जातीय समतोल राखण्यात मित्रपक्षांना स्थान देण्याचा प्रयत्न करणं यात भाजपनं विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून 100% प्रयत्न केलाय। अर्थात या सगळ्याच्या माध्यमातून भाजपनं 100% बेरजेचं राजकारण केलंय।
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेत। पंकजा मुंडे यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे। त्यासोबतच परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांनाही भाजपनं उमेदवारी दिली आहे। आपला मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनाही भाजपनं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे। वंजारी, कुणबी, मातंग, माळी आणि मराठा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन भाजपनं या उमेदवारीत जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय। शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार यांच्या प्रश्नावर लढत आम्ही या ठिकाणी आलो। निश्चितपणानं यांना न्याय देण्याचं काम भविष्य काळामध्ये माझ्या हातून होईल। मी खऱ्या अर्थानं वंचितांसाठी, गरिबांसाठी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक दलितांसाठी नक्की करेल। सध्याचं संख्याबळ पाहता भाजपचे 5, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात। पण ही निवडणूक बिनविरोध होणार की पुन्हा एकदा निवडणुकीची चुरस पाहायला मिळणार हे लवकरच कळेल। नागपूरची दीक्षाभूमी जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी, तमाम भारतीयांसाठी श्रद्धास्थान। याच दीक्षाभूमी इथल्या अंडरग्राऊंड पार्किंगवरून वातावरण तापलंय। अंडरग्राऊंड पार्किंगला सोमवारी चांगलंच वादाचं वळण लागलं। दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी संघटनांनी कडाडून विरोध केलाय। अंडरग्राऊंड पार्किंगमुळे दीक्षाभूमी इथल्या स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत अनेक कार्यकर्ते दीक्षाभूमी परिसरात एकत्र आले। दीक्षाभूमीच्या परिसरात मोठ्या संख्येनं जमलेल्या संतप्त जमावानं होत असलेल्या विकास कामाच्या साहित्याची तोडफोडही केली। दीक्षाभूमी स्मारक समितीनं मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता विकास कार्य केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला। आंदोलकांच्याकडून या ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला। यावेळी दीक्षाभूमीच्या परिसरात मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि शेकडो बौद्ध अनुयायी जमले होते। परिणामी संतप्त जमावानं काही ठिकाणी साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला। दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि धम्मचक्र परिवर्तनाचा सोहळा होतो त्यावेळी या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे जी आहे तिथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ शकते। आंदोलनाच्या वेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। नागपूरच्या दीक्षाभूमी इथल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या वादाला हिंसक वळण लागलं। दीक्षाभूमी परिसरातील आंदोलकांनी अंडरग्राऊंड पार्किंगला कडाडून विरोध केला आणि परिसरात जाळपोळ सुद्धा केली। या आंदोलनावरून राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। दीक्षाभूमी इथल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधातल्या आंदोलनाचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी पडसाद उमटले। दीक्षाभूमी या जनतेच्या आस्थेचा विषय असून अंडरग्राऊंड पार्किंगचं काम थांबावं अशी मागणी विरोधकांनी केली। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या अंडरग्राऊंड पार्किंगवर आक्षेप घेतला आहे। हे कमर्शियलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं, हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते। दीक्षाभूमी ही आस्थेचा विषय आहे। तिथल्या जनभावनेचा आदर करून त्या पद्धतीचा त्या ठिकाणचा विकास व्हावा। वाढता विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला तुर्तास स्थगिती दिली आहे। हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे। त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते। आता दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगवरून सुरू झालेलं आंदोलन थांबणार का हे पाहावं लागेल। लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉलमधून अन्सारी कुटुंब वाहून गेलेल्या 5ही जणांचे मृतदेह आज सापडले। लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात वर्षा विहारासाठी गेलेले 5 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। लग्न सोहळ्यासाठी अन्सारी कुटुंब आग्रा इथून लोणावळ्यात आलं होतं। समारंभ पार पडल्यानंतर ते भुशी डॅम जवळ असलेल्या धबधब्यावर आले। इथे साधारणतः दुपारी 12:30च्या सुमारास ते पोहोचले। या ठिकाणी अचानक पाऊस वाढला। 15 मिनिटं जरी पाऊस पडला तरी इथे धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाढतं। या पाण्याचा अन्सारी कुटुंबाला अंदाज आला नाही। पाणी अचानक वाढल्यानं पाण्याच्या मधोमध 9 जण अडकले होते। मात्र त्याच वेळेला बाजूला उभे असलेले पर्यटक आणि अन्सारी कुटुंबातल्या काही नातेवाईकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्नही झाला, मात्र त्यात यश आलं नाही। काही तरुणांकडून झाडाची वेल तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डोळ्यादेखत हे सगळे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। हा धबधबा पुढे जाऊन भुशी डॅमला मिळतो। बुडालेल्यांपैकी 4घांचे मृतदेह भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये सापडले आहेत। लोणावळा परिसरात असलेल्या भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये रविवारी दुपारी वर्षा विहारासाठी गेलेले 10 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। यापैकी 5 जणांना वाचवण्यात यश आलं, तर 5 जणांचा पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय।
10 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते। यापैकी 5 जणांना वाचवण्यात यश आलं। या 5 जणांमध्ये एक मुलगी सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती। जेव्हा तिला वाचवण्यात आलं तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते। तिथे वर्षा विहारासाठी आलेल्या 2 डॉक्टरांनी तिला तात्काळ CPR दिला। या मुलीसाठी 2 डॉक्टर जे लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते ते देवदूत ठरले। आम्ही जेव्हा तिची नाडी चेक केली तेव्हा तिची नाडी लागत नव्हती हाताला आणि ती श्वास पण घेत नव्हती। CPR आणि माउथ ब्रीदिंगच्या एक बेसिक गोष्टीतून वाचले असं मला म्हणावं लागेल। दुसरीकडे भुशी डॅम परिसरात सावधानतेचा इशारा देऊनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। प्रशासनानं या संदर्भात लावलेल्या सूचना फलकाकडे सुद्धा पर्यटक कानाडोळा करत असल्याचं समोर आलंय। जिथं नो एंट्री आहे तिथं जाऊ नये एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे। नियमांचं उल्लंघन करून केलेली मौज मस्ती अतिउत्साही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत घेऊन जाते। त्यामुळे पर्यटकांनो स्वतःची काळजी घ्या। वर्षा पर्यटनासाठी भुशी डॅम परिसरात गेलेल्या एकाच कुटुंबातील 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते। त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात यश आलं। मात्र यात 5 जण वाहून गेले असून आता 4 मृतदेह सापडलेत। भुशी डॅम दुर्घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले। या संदर्भात नाना पटोले यांनी स्थगन प्रस्ताव मांडला। वारंवार घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करते असा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला। इसके लिए कड़ा कानून बनाया जाए, लोगों की सुरक्षा बढ़ाई जाए और ये घटना राज्य में दोबारा ना हो ऐसी सूचना माननीय अध्यक्ष जी ने भी दी है। लोणावळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी प्रतिबंध आपल्याला लावता येत असेल ते सगळे लावण्यासाठी आदेशित केलं जाईल। आनंदाच्या भरामध्ये अशा धोक्याच्या ठिकाणी जाणं आपण टाळलं पाहिजे। मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतली आहे। पर्यटन स्थळांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन या ठिकाणी जीवनरक्षक तैनात करा, NDRFची टीम आवश्यकता वाटली तर तैनात करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत। पर्यटनाचा आनंद घ्या, मात्र प्रियजनांचा अनमोल जीव धोक्यात घालू नका, धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। लोणावळा माळशेज सोबतच ताम्हिणी घाटात सुद्धा वर्षा पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात। मात्र पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यानं ताम्हिणी घाटात दुर्घटना घडली। या दुर्घटनेत स्वप्नील धावडे या तरुणाचा मृत्यू झालाय। ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी एका जिममधील 32 जणांचा ग्रुप गेला होता। या ग्रुपसोबत आलेल्या स्वप्नील धावडे या तरुणानं धबधब्याच्या पाण्यात उडी मारली। सुरुवातीला या धबधब्यात पोहण्याचा त्यानं प्रयत्न केला, मात्र यावेळी धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला। स्वप्नील धावडे यानं धबधब्याच्या कडेला असलेल्या दगडाला पकडण्याचाही प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जबरदस्त होता, त्यामुळे पाण्यातून बाहेर येण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला। यानंतर पाण्याच्या प्रवाहात स्वप्नील धावडे वाहून गेला। पाण्यात वाहून गेलेल्या स्वप्नील धावडेचा मृतदेह मुळशी रेस्क्यू टीम आणि पोलिसांना मिळाला। परिसराची माहिती नसताना शेवाळलेल्या ओल्या निसरड्या ठिकाणी जाणे टाळावे, पोलीस प्रशासन आणि स्थानिकांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात। परिसराची माहिती नसताना विनाकारण धोका पत्करून पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। पर्यटनाचा आनंद घ्या, मात्र त्याचवेळी स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचं समोर आलं। अनेक परीक्षांचे पेपरही फुटल्याच्या घटना घडल्या। यामुळे या परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घ्याव्या लागल्या। या घटनांच्या नंतर आता राज्यात पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायद्याची मागणी जोर धरू लागली आहे। यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कायदा सरकार याच अधिवेशनात आणणार का असा प्रश्न रोहित पवार यांनी राज्य सरकारला केला। रोहित पवार यांच्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय। आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत। तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटला नाही तर त्यात उत्तरं चुकीची होती, त्यामुळे परीक्षा रद्द केली असं स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या पेपरफुटी प्रकरणांचा मुद्दा अधिवेशनात सभागृहात चर्चेसाठी आला। विरोधकांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं। यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या मध्ये चांगली जुंपली। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली। राज्यातल्या पेपरफुटीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुद्धा थोरात यांनी केला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोरात यांच्या आरोपांना उत्तर दिलं। एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा
भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे. कुठल्याही घोटाळ्याविना घपल्याविना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. गट क च्या रिक्त पदांची भरती एमपीएससी तर्फे करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री फडणवीस यांनी केली. पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय. याची परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे. मागच्या सरकारच्या काळात किती फुटलं काय फुटलं याची जंत्री आणली असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिलाय. भारतीय क्रिकेट संघानं शनिवारी बार्बाडोसमध्ये इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियानं T20 विश्वचषकावर नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात आनंदाचं आणि जबरदस्त उत्साहाचं वातावरण आहे. मात्र सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात क्रिकेटच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. आमदार प्रसाद लाड यांनी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीमच्या अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयला पाठवावा अशी मागणी केली. लाड एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांनी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचंही अभिनंदन सभागृहात करावं अशी मागणी केली. विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलार बीसीसीआयचे खजिनदार देखील आहेत, त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे अशी माझी विनंती. हा खेळाडूंचा अपमान आहे, हा देशाचा अपमान आहे. भारतीय जनता पार्टीला देश वगैरे काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे विधान परिषदेत राजकीय सामना रंगल्याचं काही काळ पाहायला मिळालं. कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये मुंबईतून ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब विजयी झाले तर ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे यांची पुन्हा सरशी झाली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान झालं होतं. मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब आणि महायुतीचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. या लढतीत ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब विजयी झाले आहेत. सुरुवातीपासूनच अनिल परब यांनी मोठी आघाडी घेतली होती. मतदान केंद्राच्या बाहेर ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. उच्च शिक्षित मतदारांच्या मनामध्ये एकच नाव आहे, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे परत एकदा अधोरेखित झालेलं आहे. मुंबई कोणाची हा जो काही प्रश्न विचारला जात होता, उच्च शिक्षितांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. निरंजन डावखरे यांनी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव केलाय. पदवीधर निवडणुकीचा हा सामना महायुती आणि महाविकास आघाडीत 1-1 अशा बरोबरीत सुटलाय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडलेत. देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत तुच्छ संबोधताच भिडे यांनी महिलांच्याबद्दल सुद्धा आक्षेपार्ह विधान केलं. यामुळे संभाजी भिडे पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाद उफाळणार अशी वक्तव्य करतायत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वटपौर्णिमेचा संदर्भ देत पुन्हा एकदा महिलांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलंय. संभाजी भिडे यांच्या विधानानंतर महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये. नेहमी महिलांवर टीका करत असतो, नेहमी मुलींवर टीका करत असतो. कोणी हक्क दिला तुम्हाला? संभाजी भिडे यांनी देशाच्या स्वातंत्र्याचं वर्णन अत्यंत तुच्छतेनं केलंय. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय 15 ऑगस्टला, हे दळभद्र हाणकं स्वातंत्र्य जमत नाही. राज्य सरकारने स्वातंत्र्याविषयी अत्यंत चुकीचं विधान केल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. स्वातंत्र्य हाणगं आहे, त्याचं डोकं फिरलंय, त्याला वेड्याच्या इस्पितळात टाका. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारणही तापलंय. त्यामुळे आता सरकार संभाजी भिडे यांच्याबद्दल काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागलेला असला तरी अजूनही राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपच्या राम सातपुते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राम सातपुते यांना बीडचं पार्सल म्हणत ट्रोल केलं. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामधलं द्वंद्व काही संपेल असं दिसत नाही. असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास, इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत. स्टंटबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील. सोलापूरकर पाहतील. आमदार राम सातपुते यांनी या निकालावरून प्रणिती शिंदे यांना शायरीच्या माध्यमातून डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर
तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे हैं। एकंदरीतच निकालाला महिना उलटला असतानाही सोलापुरात पराभवाचं कवित्व सुरूच आहे। त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधल्या या संघर्षाचे पडसाद येत्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा उमटणार हे निश्चित। आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे चालू लागली आहेत। पंढरपुरातही आषाढी एकादशीच्या निमित्तानं तयारीला वेग आलाय। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू असून पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनानुसार गाभाऱ्यातील ग्रॅनाइटची फरशी काढण्यात आली आहे। गाभाऱ्यातील जुनी झालेली मेघडंबरी सुद्धा काढण्यात आली आहे। नवीन मेघडंबरी गाभाऱ्यात बसवण्यात येणार आहे आणि त्यावरील चांदीचा पत्रा पुण्यातील कारागीर बनवत आहेत। लवकरच हे काम पूर्ण होईल। या मेघडंबरीसाठी आवश्यक असणारी जवळपास 2 कोटी रुपयांच्या किमतीची 225 किलो चांदी एका अज्ञात भाविकानं दान केली आहे। येत्या 4 जुलैपर्यंत ही नवीन चांदी बसवलेली मेघडंबरी गाभाऱ्यात बसवण्यात येणार आहे। 2 दिवस झाले मंदिरात आपण बारीक पार्ट आहे ते मंदिर समितीचे सराफ जे आहेत त्यांच्यामार्फत वजन करून ते फिटिंग करायचं काम चालू आहे। हे जवळजवळ अजून 3 तारखेपर्यंत याचं पूर्ण काम आपल्याला पूर्ण होईल। 15 कामगार गेल्या अनेक दिवसांपासून या कामासाठी झटत आहेत। लवकरच ही मेघडंबरी मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात येईल। आतापर्यंत नदीच्या पात्रात मगरींचा वावर असल्याचं आपण ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल, मात्र चिपळूणमध्ये मगरींचा संचार नदीत नाही तर थेट रस्त्यावर असल्याचं दिसून आलंय। चिपळूणच्या रस्त्यावर कोणाची भंबेरी उडवणारी ही दृश्य। चिपळूणमधून वाहणाऱ्या शिवनदीच्या पुलावर रात्रीच्या काळोखात मगरीचा मुक्त संचार इथल्या वाहन चालकांना पाहायला मिळाला। ही मगर पाहिल्यानंतर वाहन चालकांनी आपली वाहनं थांबवली। एक वेळ तर अशी होती की मगरीनं आपला जबडा सुद्धा उघडला होता। यानंतर ही मगर नदीपात्राकडे निघून गेली। प्रत्येक पावसाळ्यात नदीपात्र ओव्हरफ्लो झाल्यानंतर मगरी थेट रस्त्यावर आणि मानवी वस्तीत शिरतात। याचा मोठा धोका शहरातल्या नागरिकांना आहे। चिपळूणमध्ये शिवनदीच्या पात्रात वाढत असलेल्या मगरींच्या बद्दल चिपळूण नगर परिषद आणि वन विभागाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केली आहेत, मात्र यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।